नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. आज आपण संत नामदेव महाराजांच्या एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. आपण या जगात जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, संसाराच्या व्यापात अडकतो, पण या धावपळीत आपण खऱ्या आनंदाला मुक्तो का? माणसाच्या आयुष्यातील बालपण, तारुण्य आणि म्हातारपण कसे निसटून जाते आणि शेवटी भगवंताची कृपाच आपल्याला कशी तारते, हे अतिशय सोप्या पण सखोल भाषेत नामदेव महाराजांनी मांडले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, जन्मा येऊन या काय पुण्य केले, बाळपण गेले वायावेळ. भावार्थ विश्लेषण. रसिक हो, या पहिल्याच ओळीत नामदेव महाराज आपल्याला थेट प्रश्न विचारत आहेत. मनुष्य जन्म मिळणे हे या जगात खूप मोठे भाग्य मानले जाते, पण हा जन्म घेऊन आपण असे कोणते मोठे सत्कार्य केले? आपले संपूर्ण बालपण केवळ खेळण्यात, हट्ट करण्यात आणि अज्ञानात वाया गेले. बालपणी आपल्याला जगाची आणि ईश्वराची काहीच समज नसते, त्यामुळे बहुमोल अशा मानवी आयुष्याची सुरुवातीची अत्यंत सुंदर वर्षे आपण परमेश्वराचे स्मरण न करता केवळ बालिशपणात घालवली. याची अत्यंत मार्मिक जाणीव महाराज इथे करून देत आहेत. सामाजिक संदेश. बालपण हा माणसाच्या आयुष्याचा पाया असतो. या काळात मुलांवर जे संस्कार होतात तेच आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात. जर हा मौल्यवान वेळ केवळ निरर्थक गोष्टीत आणि चुकीच्या सवयींमध्ये वाया घालवला तर भविष्यात एक चांगला आणि संवेदनशील नागरिक घडत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की अनेक घरात लहान मुले फक्त मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनमध्ये हरवलेली असतात. एका 8-10 वर्षांच्या मुलाचं उदाहरण घेऊया. आई वडील त्यांच्या नोकरीत आणि पैशांच्या मागे धावण्यात इतके व्यस्त असतात की ते मुलाच्या हातात महागडा स्मार्टफोन देऊन मोकळे होतात. तो मुलगा मैदानावर खेळायला जात नाही, त्याला मातीतले खेळ माहीत नाहीत आणि नातेवाईकांशी किंवा मित्रांशी कसे बोलावे हेही त्याला समजत नाही. जेव्हा हाच मुलगा मोठा होतो तेव्हा त्याला नैराश्य आणि एकटेपणाचा सामना करावा लागतो. त्याचे बालपण आभासी जगात वाया जाते आणि खऱ्या अर्थाने एक उत्तम माणूस घडण्याची वेळ कायमची निघून जाते. दुसरा चरण, संतसंगे सुख हुंडारले जाणा, नामसंकीर्तना ओळखत. भावार्थ विश्लेषण. या ओळीतून महाराज माणसाच्या भरकटलेल्या शोधाबद्दल सांगत आहेत. माणसाला कायम सुख हवे असते आणि ते तो बाह्य जगात भौतिक वस्तूंत शोधत राहतो, पण खरे आणि शाश्वत सुख हे संतांच्या संगतीत आणि देवाच्या नामस्मरणात दडलेले आहे. हे आपल्याला कधीच समजले नाही. ज्या नामसंकीर्तनातून मनाला खरी शांती मिळते त्याच्याकडे आपण कायम पाठ फिरवली. खऱ्या सुखाचा मार्ग आपल्या समोर असूनही आपण तो ओळखू शकलो नाही आणि खोट्या सुखामागे धावत राहिलो. हा मानवी स्वभाव इथे अत्यंत अचूकपणे टिपला आहे. सामाजिक संदेश. आयुष्यात चांगल्या माणसांची, सकारात्मक विचारांची आणि योग्य मार्गदर्शनाची संगत नसेल तर खरे समाधान कधीच मिळत नाही. आपण कोणासोबत राहतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. कॉलेजमध्ये जाणारा एक अत्यंत हुशार आणि होतकरू तरुण अचानक चुकीच्या मित्रांच्या संगतीत अडकतो. वाईट व्यसने आणि चुकीच्या सवयींमुळे तो आपले ध्येय विसरतो. त्याच्या आजूबाजूला चांगले विचार देणारे शिक्षक, अनुभवी लोक आणि त्याचे हितचिंतक असतात, पण तो त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. काही वर्षांनी जेव्हा तो आयुष्यात अपयशी ठरतो आणि त्याचे सर्व तथाकथित मित्र त्याला वाऱ्यावर सोडून जातात, तेव्हा त्याला समजते की आपण चांगल्या माणसांची संगत नाकारून स्वतःचे किती मोठे नुकसान केले आहे. चांगल्या आणि ज्ञानी लोकांचा सहवास हाच खऱ्या आनंदाचा मार्ग असतो, हे त्याला खूप उशिरा उमगते. तिसरा चरण, तरुणपण ही नाठवेची देवा, वृद्धपणी सेवा अंतरली. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, बालपण संपते आणि तारुण्य येते. तारुण्यात अंगात रग असते, प्रचंड ऊर्जा असते आणि अनेक महत्वाकांक्षा असतात, पण या तारुण्याच्या धुंदीत माणसाला देवाचा पूर्णपणे विसर पडतो. तरुणपणात देवाची आठवण काढायला किंवा त्याचे आभार मानायला आपल्याला वेळच नसतो. त्यानंतर जेव्हा म्हातारपण येते, शरीराची ताकद संपते, डोळ्यांना दिसेनासे होते आणि हातपाय गळून पडतात, तेव्हा मात्र माणसाला देवाची आठवण येते. पण दुर्दैवाने तेव्हा इच्छा असूनही शरीराने साथ न दिल्याने देवाची भक्ती किंवा प्रत्यक्ष सेवा करता येत नाही. आयुष्यातील वेळेचे हे केविलवाणे सत्य महाराज इथे अत्यंत परखडपणे मांडत आहेत. सामाजिक संदेश. तारुण्य ही ऊर्जा, साहस आणि समाजासाठी काहीतरी भरीव करण्याची वेळ असते. या काळात जर आपण फक्त स्वतःचा विचार केला आणि समाजासाठी कोणतेही योगदान दिले नाही तर म्हातारपणी शरीरात ताकद उरत नाही आणि हातात केवळ पश्चाताप उरतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे.
त्याने आपले संपूर्ण तारुण्य केवळ पैसा, सत्ता आणि प्रमोशन मिळवण्यात घालवले. या शर्यतीत त्याने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले, कुटुंबाला वेळ दिला नाही आणि समाजातील गरजू लोकांसाठी कधीच खिशातून 1 रुपयाही काढला नाही. आज ते साहेब निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे बँकेत भरपूर पैसा आहे, पण शरीर साथ देत नाही. त्यांना आता समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, पण हातात बळ नाही आणि कोणी त्यांना विचारतही नाही. तारुण्यात जी ताकद होती ती स्वार्थात संपली आणि आता वृद्धापकाळात समाजसेवा करण्याची संधी त्यांच्या हातून कायमची निसटून गेली आहे. चौथा चरण. यापरी जन्मुनी गेलसिरे वाया, पंढरीच्या राया नोळखता. भावार्थ विश्लेषण. येथे संत नामदेव अत्यंत खेदाने मानवाला जागे करत आहेत. ते म्हणतात, अरे माणसा, तू या मृत्यूलोकात जन्माला आलास खरा, पण पंढरीच्या पांडुरंगाला, त्या ईश्वराला तू कधीच खऱ्या अर्थाने ओळखू शकला नाहीस. बालपण गेले, तारुण्य संपले, म्हातारपण आले, तरीही भगवंताची ओळख न झाल्यामुळे तुझे हे संपूर्ण जीवन अगदी निरर्थक आणि वाया गेले आहे. परमेश्वराची प्राप्ती आणि त्याचे स्मरण हेच मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे आणि तेच साध्य न झाल्यामुळे सारे आयुष्य मातीमोल झाले आहे, अशी खंत ते व्यक्त करतात. सामाजिक संदेश. मानवी जन्म मिळूनही जर आपण जीवनाचा खरा उद्देश, मूल्ये आणि माणुसकी ओळखली नाही तर आपले हे संपूर्ण आयुष्य व्यर्थ ठरते. फक्त श्वास घेणे आणि जिवंत राहणे म्हणजे जगणे नव्हे. वास्तविक जीवनातील उदाहरण. समाजात असे अनेक लोक आहेत जे खूप श्रीमंत आणि शक्तिशाली आहेत, पण त्यांच्या मनात इतरांबद्दल अजिबात सहानुभूती नाही. एका प्रसिद्ध व्यावसायिकाने गरिबांच्या जमिनी फसवून बळकावल्या आणि तिथे मोठी इमारत बांधली. त्याने जगाच्या दृष्टीने प्रचंड यश मिळवले, पण जेव्हा कोरोनासारखी महामारी आली तेव्हा त्याला समजले की हा सर्व पैसा त्याला आजारपणापासून वाचवू शकत नाही किंवा मानसिक शांती देऊ शकत नाही. त्याने माणुसकीरूपी खऱ्या भगवंताला कधीच ओळखले नाही आणि त्यामुळे एवढे मोठे यश मिळवूनही जगाच्या पाठीवर त्याचे अस्तित्व कोणाच्याही उपयोगाचे ठरले नाही. त्याचे आयुष्य खऱ्या अर्थाने वाया गेले. पाचवा चरण. आलो मी संसारी, गुंतलो व्यापारी. आजुनिका श्रीहरी नोळखली. भावार्थ विश्लेषण. या ओळीत संसाराच्या मोहाचे आणि गुंतागुंतीचे अचूक चित्र आहे. आपण या जगात येतो आणि इथल्या व्यावहारिक प्रपंचाच्या म्हणजेच घर, दार, पैसा, नोकरी, नातीगोती या बाजारात स्वतःला इतके गुरफटून घेतो की आपल्याला त्या पलीकडचे काहीच दिसत नाही. या मायाजालात आपण स्वतःला पूर्णपणे हरवून बसतो. एवढे मोठे आयुष्य जगूनही आपण त्या श्रीहरीला, सर्वांच्या पालनकर्त्या परमेश्वराला का ओळखू शकलो नाही? संसाराच्या चक्रात आणि व्यवहारात अडकल्यामुळे आपण खऱ्या ईश्वरापासून किती दूर गेलो आहोत हे महाराज इथे निदर्शनास आणून देतात. सामाजिक संदेश. आपण दैनंदिन जीवनात आणि भौतिक स्पर्धेत इतके अडकून जातो की आपण खऱ्या अर्थाने यंत्र बनतो. पैशांचा आणि प्रतिष्ठेचा व्यापार करताना आपण आपली संवेदनशीलता गमावून बसतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजचा सामान्य माणूस हा EMI घराचा हप्ता, मुलांच्या शाळेची भरमसाठ फी आणि शेजाऱ्यांपेक्षा मोठी गाडी घेण्याच्या शर्यतीत इतका धावत आहे की तो स्वतःलाच विसरला आहे. एक तरुण रात्रंदिवस ओव्हरटाईम करून पैसा कमवतोय फक्त समाजाला दाखवण्यासाठी की तो यशस्वी आहे. या रोजच्या व्यापारात तो आपल्या वृद्ध आई-वडिलांशी 2 शब्द प्रेमाने बोलायला विसरतो. आपण या जगात फक्त भौतिक वस्तू जमा करण्यासाठी आणि बिले भरण्यासाठी आलो आहोत का? हा प्रश्न तो स्वतःला कधीच विचारत नाही. तो संसाराच्या बाजारात असा काही विकला गेला आहे की त्याला स्वतःच्या अस्तित्वाची ओळखच उरलेली नाही. 6वा चरण. सहस्र अपराध जरी म्यारे केले, तारिले विठ्ठले म्हणे नामा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, आतापर्यंत माणसाच्या सर्व चुका आणि वाया गेलेले आयुष्य दाखवून दिल्यावर शेवटी संत नामदेव महाराज एक प्रचंड मोठा आशेचा आणि प्रेमाचा किरण दाखवतात. ते म्हणतात, मी अज्ञानी आहे, संसारात अडकलो, माझे आयुष्य वाया घालवले आणि माझ्या हातून हजारो चुका झाल्या असतील, पण माझा विठ्ठल, माझा पांडुरंग इतका दयाळू आहे की तो या सर्व चुका पदरात घेतो. आपण कितीही अपराध केले असले तरीही जेव्हा आपण अनन्य भावे आणि खऱ्या मनाने त्या विठ्ठलाला शरण जातो तेव्हा तो आपल्याला निश्चितपणे तारतो आणि या भवसागरातून पार करतो. भगवंताची हीच अथांग करुणा आणि क्षमाशीलता नामदेव महाराजांनी या शेवटच्या चरणात अतिशय गोड शब्दांत मांडली आहे. सामाजिक संदेश. माणसाकडून कितीही चुका झाल्या तरी प्रामाणिक पश्चात्ताप आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा ठाम निश्चय माणसाचा उद्धार करू शकतो. समाज आणि निसर्ग नेहमीच सुधारण्याची दुसरी संधी देत असतो. वास्तविक जीवनातील मोठे उदाहरण. एका अशा व्यक्तीचा विचार करा जो एकेकाळी गुन्हेगारी विश्वात होता. त्याने समाजात अनेक चुकीची कामे केली आणि लोकांचे नुकसान केले, पण एकदा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला एका थोर समाजसेवकाचे मार्गदर्शन मिळाले. त्याला त्याच्या हजारो अपराधांचा मनापासून पश्चात्ताप झाला. आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर आल्यावर त्याने जुने सर्व सोडून दिले आणि आपले उरलेले संपूर्ण आयुष्य अनाथ आणि बेघर मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. त्याच्या या एका प्रामाणिक निर्णयाने त्याला समाजाची क्षमा मिळवून दिली.
त्याने केलेल्या हजारो चुकांनंतरही एका चांगल्या कामाने त्याचे आयुष्य सार्थकी लागले आणि समाजानेही त्याला आदराने स्वीकारले. युवा पिढीसाठी संदेश. संत नामदेव महाराजांचा हा अभंग शेकडो वर्षांपूर्वी लिहिला असला तरी आजच्या धावपळीच्या जगात जगणाऱ्या तरुण पिढीसाठी तो एका अलार्मसारखा आहे. याचा अर्थ केवळ सर्व सोडून देवाची भक्ती करा असा नाही, तर आयुष्यातील वेळेचे आणि खऱ्या आनंदाचे महत्त्व समजून घ्या असा आहे. युवा पिढीने यातून खालील गोष्टी नक्की शिकल्या पाहिजेत. बालपण खेळण्यात जाते आणि म्हातारपणी शरीरात ताकद नसते. त्यामुळे तारुण्य हाच असा काळ आहे जेव्हा तुम्ही सर्वात जास्त ऊर्जावान असता. ही ऊर्जा केवळ सोशल मीडिया, व्यसने किंवा नुसत्या दिखाव्यासाठी वाया घालवू नका. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या वेळेचा योग्य वापर करा. आपण कोणासोबत राहतो यावर आपले यश आणि भविष्य अवलंबून असते. अभंगात सांगितलेल्या संतसंगाचा आजच्या काळातील अर्थ म्हणजे सकारात्मक, प्रेरणादायी आणि ज्ञानी लोकांच्या संपर्कात राहणे. नकारात्मक विचार देणाऱ्या मित्रांची संगत वेळीच टाळा. आजचा तरुण प्रचंड तणावात आणि स्पर्धेत जगत आहे. नुसत्या व्यवहारात आणि पैशाच्या शर्यतीत गुंतल्यामुळे आपण स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि खऱ्या आनंदाला विसरत आहोत. कितीही धावपळ असली तरी दिवसातील थोडा वेळ स्वतःसाठी आणि मनशांतीसाठी नक्की काढा. अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात की हजारो चुका केल्या तरी विठ्ठल तारून नेतो. तरुणांनो, तुमच्याकडूनही करिअरमध्ये किंवा नात्यांमध्ये चुका होतील, अपयश येईल, पण त्या चुकांमुळे खचून जाऊ नका. योग्य मार्ग धरलात तर यश नक्की मिळेल. आपल्या चुका मान्य करा आणि नव्याने उभारी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. म्हातारपण आल्यावर भूतकाळाचा पश्चात्ताप करण्यापेक्षा आजच जागे व्हा. योग्य ध्येय निवडा, चांगल्या माणसांच्या संगतीत राहा आणि एक आनंदी तसेच अर्थपूर्ण आयुष्य जगा. धन्यवाद. आपले हे मानवी आयुष्य अत्यंत मौल्यवान आहे. ते फक्त बालपणीच्या खेळात, तारुण्याच्या अहंकारात आणि म्हातारपणाच्या आजारपणात फुकट घालवू नका. संसाराची कामे करत असताना ईश्वराचे स्मरण आणि मनाची शांती शोधायला विसरू नका. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.